कशा आहात सगळे? तर वातावरण तुम्हाला माहिती आहे आत्ताचं कसं आहे. पाऊस कधी येईल आणि कधी जाईल सांगताच येत नाही. आणि तर सकाळी सकाळी मस्त स्वयंपाकात आज मटकी करणार होते मी. तर म्हटलं चला मटकीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी जास्त काय नाही, कांदा, खोबरं, लसूण आणि शेंगदाणे, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक हे सगळं मी मस्त भाजून घेतलं. आणि जास्त नाही भाजायचं, थोडंच भाजायचं. आणि मला थोडीच भाजी करायची होती, त्यामुळे मी थोडाच मसाला काढला होता, जो की मी मिक्सरला बारीक करून घेतला. आणि त्यानंतर फोडणीसाठी जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला छोटासा कांदा टाकून मस्त फोडणी देऊन घेतली. त्यानंतर त्यात टोमॅटो पण ॲड केला आणि मस्त तो पण परतून घेतला. तर काही विशेष नाही, सिंपल अशी मटकीची भाजीची रेसिपी ही. तर त्यानंतर मी आपले घरगुती मसाले ॲड केले. हळद, लाल तिखट, घरगुती मसाला आणि धना पावडर. आणि त्या मस्त त्याला फ्राय करून घेतलं, म्हणजे तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर जे वाटण केलं होतं आपण ते पण मी त्याच्यात ॲड केलं. त्या वाटणाला मस्त तेल सुटल्यानंतर आपण जे मटकी शिजून घेतली त्यानुसार पाणी टाकून तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट मटकी हवे तसं पाणी टाकून ती मटकी ॲड करायची. आणि मस्त अशी आपली मटकीची भाजी तयार होते. तर भाजी तर मटकीचीच केली. त्याच्यानंतर जशी मी यूट्यूबचा पहिला म्हणजे व्हिडिओ टाकला ना शॉर्टचा, तर मला असं वाटायचं करू का नको करू. तर फायनली नाही का असंच म्हणलं जाऊ दे, टाकतेच एक व्हिडिओ, बघू काय होतं आहे काय नाही. तर मी फर्स्ट व्हिडिओ जो टाकला ना तो स्वामींचा टाकला, की ज्यामुळं जर त्याला व्ह्यूज आले किंवा नाही आले किंवा काही पण हो, तर मला असं म्हणजे निगेटिव्ह वाटणार नाही का. तर त्या व्हिडिओमुळं तर मी त्यामुळं स्वामींचे व्हिडिओ टाकले. माझा असं कोणतं हेतू नाही आहे का मला हेच करायचं आहे तेच करायचं आहे. पण मला असं वाटलं का बाबा ठीक आहे, आता सध्या घरी आहेत आपण, तर रिकामे आहेत, तर रिकामा बसण्यापेक्षा नाही का थोडंफार काहीतरी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे ना आपण. त्यामुळं मी जस्ट हे यूट्यूब चॅनल चालू केलं. आणि त्यानंतर ह्या दुसऱ्या दिवशीच्या क्लिप्स आहे ज्या मी सेव्ह करून ठेवल्या होत्या. तर मी साडी घातली होती आणि असंच संध्याकाळचे 6-6:30 वाजले असतील. मस्त आवरलं. आणि कशी दिसते साडी नक्की कमेंट करून सांगा. साडी छान दिसते, मला तर आवडते साडी घातलेली, पण साडी घालून कामं करायला खूप अवघड जातं. आणि त्यानंतर असंच बाकीची कामं करायची होती. त्यानंतर देवपूजा करायला घेतली. स्वामींना मस्त दिवा लावला, अगरबत्ती लावली. त्यानंतर बाहेर तुळशीला पण लावली. आणि तुमच्यापैकी जे आत्ता कोणी व्हिडिओ बघत असेल ते पण स्वामी भक्त असेल किंवा प्रत्येकजण जो स्वामींची मनापासून सेवा करतो ना तो स्वामी भक्त. माझी एकच इच्छा आहे नाही का, प्रत्येक विश स्वामींनी पूर्ण करावा. जी इच्छा असेल ती स्वामींपर्यंत जावा. आणि जसं स्वामींनी माझं ऐकलं आहे ना तसं पण तुमचं ऐकावा ही माझी खूप इच्छा आहे. आणि हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याची एक मोटिवेशनल आणि किंवा स्ट्रॉंग पॉवर म्हटलं ना तर मला ती पण स्वामींपासूनच भेटली असं मला वाटतं आहे. कारण की निगेटिव्ह विचार मनात येत राहतात नाही का, करायचं नाही करायचं, कसं होईल काय होईल लोकांना. आणि पहिला प्रश्न लोक नावं ठेवतील. तर हे लोक जे नावं ठेवतील ना हे मी कधीच सोडून दिलं आहे. कारण की मला एक अनुभव आलेला आहे. कारण की किती पण म्हणजे त्या समोरच्यांच्या मनासारखं वागा किंवा नका वागू, त्यांचं मन जपा, त्यांना आपल्या मनातलं सांगा कधी नाही का, मला ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे, असं नको करायला तसं नको करायला. पण नाही, समोरच्याला जर फरक नसेल पडत ना मग ते कोणी पण असो, रिलेटिव्ह असो, नेबर असो आपले किंवा कोणी पण असो नाही का, आपल्या डेली लाईफमधला एक भाग. सो जाऊ द्या, जे आहे ते आहे. तेव्हा मी आता सगळं सोडून दिलं आहे आणि फक्त स्वतःला जिथं गुंतून ठेवता येईल ना त्या गोष्टी करायच्या. आणि ज्यातून स्वतःला आनंद भेटेल किंवा तुमच्यासारख्या गोड फॅमिलीसोबत मला माझ्या डेली लाईफमधले काही क्षण जे तुमच्यासोबत शेअर करता येईल तेच मी आता नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आहे. आणि तसं तर आम्ही दोघंच असतो, मी आणि माझे मिस्टर.
ते त्यांना सहसा करून हे असं व्हिडिओज वगैरे आवडत नाही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा.